युद्धाच्या पार्श्वभूमीवरती देशांतर्गत तयारी का करण्यात आली नाही? जर सांगितलं गेलं नसेल तर भारतासाठी हा मोठा धोका मानायचा. बघा की कालच अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरलिना म्हणून त्यांनी एक विधान केलेलं. ते असे म्हणाले की आम्ही भारत सरकारला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे आणि भारत हा एक उत्तम ॲक्टर आहे हे काल म्हटलंय त्यांनी. आम्ही सांगू तेच ते ऐकतात आणि करतात, त्यांना उत्तम ॲक्टिंग जमते. हे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीचं म्हणणं आहे काल. हा देशाचा सगळ्यात मोठा अपमान आहे की भारत हा एक ॲक्टर आहे, आम्ही सांगू तेच करतात. म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार हे अमेरिकेचं कठपुतळी बाहुलं बनलेलं आहे. हे काल व्हाईट हाऊसमधून सांगण्यात आलेलं आहे. सर, या सगळ्या पार्श्वभूमीवरती रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी इन्व्हेस्टमेंट टेक्सासमध्ये आली आहे. शुद्धीकरणाचा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि डोनाल्ड ट्रम्पने स्वतःने अनाऊन्स केला आणि 50 वर्षात पहिलं भारतीय शुद्धीकरणाचं प्रकरण दिलं. नाही, आता असं आहे की हा शेवटी व्यापार आणि या ट्रेड डीलचा जो फायदा आहे तो मोजक्या उद्योगपतींनाच होणार आहे. कोणी एखादा भारतातला उद्योग जर अमेरिकेत जात असेल तर नरेंद्र मोदींना आम्हाला प्रश्न विचारायचे की भारतातले उद्योग परदेशात का जात आहेत? जी गुंतवणूक भारतात व्हायला हवी, जी गुंतवणूक महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, जी गुंतवणूक या देशातल्या अन्य भागात व्हायला पाहिजे, या भारतामध्ये गुंतवणूक करावी असं आमच्या मोठ्या उद्योगपतींना का वाटत नाही? ही शोकांतिका आहे. आमिर खान ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाकात घेतली आहे. तारे जमीन पर चला हिंदी में क्या है, तसं विरोधकांना सारे जमीन पर आणले विरोधकांना सारे जमीन पर आणले. बोले क्या है? प्रधानमंत्री प्रेसिडेंट ट्रंप ने कहा है कि इंडिया की एक बिजनेस फर्म की इन्वेस्टमेंट से पहली रिफाइनरी जो है वो अमेरिका बनाए. रिफाइनरी की सबसे ज़्यादा ज़रूरत है क्योंकि जिस तरह से ईरान और इजराइल के युद्ध में एक दूसरे के ऊपर जो बम बरसाए जा रहे हैं उसमें बहुत सी रिफाइनरीज, चाहे खाड़ी देशों में है, चाहे इजराइल में है, चाहे ईरान में है, बहुत सी रिफाइनरीज, ऑयल रिफाइनरीज उद्ध्वस्त हो गई.